विरोधक म्हणजे सिरियल लायर, दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात। महिला आरक्षण विधेयकावरून फडणवीसांचा हल्लाबोल। तर 2023 लाच बिल पास झालं, 2.5 वर्षांपासून अंमलबजावणी का नाही, सुळेंचा सवाल। विरोधकांचे बुरखे फाडणार मुख्यमंत्री बोलले, पण आम्ही हिंदू आहोत, माझं नातं हे भगव्याशी आहे। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका। तर मत पाहिजे म्हणून महिलांच्या आडून राजकारण, ठाकरेंची टीका। फडणवीसांनी स्वतः त्यांचा स्तर कोणता ते सांगावं, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। महिलांना आरक्षण देण्यास कोणालाही रोखलं नाहीये आणि कोणतेही विधेयक पाडलं नाही, राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या लेव्हलला यायला 100 वर्ष लागतील, संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। तर फडणवीसांनी 3 वेळा लेव्हल दाखवली, पवार 100 पारही गेले नाहीत, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। 70 कोटी महिला नाराज, भाजप रस्त्यावर उतरणार, आजच्या मोर्चावर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर भाजप आता उडता भाजप झालाय, भाजपची बेआबरू थांबवा, संजय राऊतांचा घणाघात। महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्यावं, रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। भाजपाची सत्ता असताना मोर्चे काढून काय साध्य होणार, रोहिणी खडसेंचा सवाल। उद्या पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होईल, पहलगाममध्ये पाकिस्तानी कुठून आले, उद्धव ठाकरेंचा सवाल। देश अराजकतेच्या दिशेने चाललाय, उद्धव ठाकरेंची टीका। राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलावलं नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। संवेदना आता मेली की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, देशात लोकशाही आहे का, ठाकरेंचा सवाल। सभेसाठी कुटुंबातील बरेच लोक येणार, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा वहिनींच्या प्रचार सांगता सभेसाठी आमंत्रणांचा फोन आलाय, सुळेंनी ही माहिती दिली आहे। कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यास उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा, सुळेंची प्रतिक्रिया। विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय मान्य, आदिती तटकरेंकडून स्पष्ट। अजितदादा आज नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही, बारामतीत प्रत्येक गोष्टीत दादांची आठवण आहे, आदिती तटकरेंकडून दादांच्या आठवणींना उजाळा। मुख्यमंत्र्यांकडून व्यासपीठावर राजकीय फटकेबाजी नकोय, सीबीआयच्या तपासाचं काय झालं ते सांगा, फडणवीसांनी आश्वासक उत्तरं दिली तरी पुरेसं। बारामती दौऱ्यापूर्वी रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला। इतिहास घडवणारे विश्वातील 1 नंबरचे नेते नरेंद्र मोदी आपल्या सोबत आणि देवेंद्र फडणवीस माझं नालंदा विद्यापीठ। भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमना। खराच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। खराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग, संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत, बोगस गुंतवणूक आणि फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू। नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदूखरातवर आणखी एक गुन्हा दाखल, जगदंबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थे तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती, बनावट खात्यातून 57,90,000ची फसवणूक, खरासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। भोंदूखरात प्रकरणात समता पतसंस्थेवर पोलिसांची मेहरबानी असल्याची शक्यता, अनुयायांच्या नावावर बनावट खाते उघडून कोट्यवधींचा व्यवहार उघड। या प्रकरणी समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल, मात्र संस्थेवर ठोस कारवाई नाही, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अमरावतीच्या परतवाडामधील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार, आरोपी अयान हुजेर खानची पोलीस कोठडी आज संपणार, आरोपी अयानला आज दुपारी कोर्टात हजर करणार, सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मागण्या। टीसीएस प्रकरणात पीडितेचा हादरवणारा जबाब समोर, शरीरावर घाणेरड्या कमेंट्स केल्याचा पीडितेचा जबाब, गुढीपाडव्याला साडीचा पदरही ओढल्याची माहिती, जबाबात अनेक बाबी समोर। नाशिक टीसीएस प्रकरणी व्हॉट्सअप ग्रुपची माहिती, एसआयटी तपासात समोर, ग्रुप लीडर आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करायचा, सूत्रांची माहिती। व्हॉट्सअपमधून तरुणींच्या मानसिक छळाचा प्रयत्न होत असल्याचा सूत्रांची माहिती। यवतमाळमधील मुली बेपत्ता होण्याचं प्रकरण, मुख्यमंत्र्यांची यवतमाळ पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा, तर संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे, अशोक उईकेंची माहिती।
नागपुरातील धार्मिक चालीरीती आणि संस्कार लादणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी आणि फिक्र एनजीओच्या माजी कर्मचारी आणि तरुणींचीही चौकशी होणार। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात तस्कराची पत्नी ताब्यात। वनराई पोलिसांनी मोठ्या ड्रग्ज तस्कराच्या पत्नीला ताब्यात घेतलंय। ड्रग्ज तस्कराच्या पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवल्याचंही उघड झालं होतं। अहिल्यानगर मधल्या भोंदू राजेंद्र गडगेच्या आश्रमात वीज चोरीचा प्रकार उघडकीस। 2.25 लाखांचा दंड ठोठावला। आश्रमात वीज चोरून वापरली जात असल्याचं पाहणी समोर आलं होतं। बीडच्या अंबाजोगाईमध्ये लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर 2 वर्ष अत्याचार। लग्नासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्याचा पीडितेचा आरोप। आरोपी सलमान पठाणनं प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची पीडितेची तक्रार। मुस्लिम धर्म स्वीकार मग लग्न करेन, आरोपीनं अट घातल्याची पीडितेची माहिती। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावर उतरणार। आज मुंबईत मोर्चाचं आयोजन। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा निघणार। तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडी विरोधात मोर्चा निघणार। पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेचा पाठिंबा। राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। संपामुळे शाळा, रुग्णालय, शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याची चिन्ह। दुसरीकडे संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन। कोल्हापुरात महावीर गार्डनमध्ये जमले होते कर्मचारी। आंदोलकांकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये नर्सेस फेडरेशनचं आंदोलन। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात नर्सेस फेडरेशन सहभागी। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। रत्नागिरी मनोरुग्णालयातील 50हून अधिक कर्मचारी संपात सहभागी। जुनी पेन्शन योजना लागू करणं, रिक्त पदं भरणं यासह विविध मागण्यांसाठी संपाची हाक। मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संपाची झळ। जुन्या पेन्शन मागणीसाठी सोलापुरात विविध शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन। विविध शासकीय निमशासकीय संघटना एकत्रित। आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलीस कर्मचारीही आंदोलनात सहभागी। चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचा कोल्हापूर वन विभागाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन। जवळपास 200 प्रकल्पग्रस्तांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडलाय। बेकायदेशीर आणि ठरवलेल्या प्रकल्पग्रस्तांना पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील हाफकिन या सरकारी संस्थेचं खासगीकरण करण्याची तयारी, मनसेचा आरोप। परळ येथील हाफकिन संस्थेच्या बाहेर मनसे कामगार संघटनेकडून आंदोलन। सांगलीच्या वाळव्यामधील हुतात्मा साखर कारखान्याविरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन। वैभव नायकवडींवर गंभीर आरोप करत बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलंय। कारखाना कर्जमुक्त करण्यासोबतच नायकवडींनी राजीनामा द्यावा अशी सभासदांची मागणी। नाशिकच्या पंचवटीमधील लैंगिक शोषण प्रकरण। आरोपी तंजीर इनामदारची पंचवटी पोलिसांकडून कसून चौकशी। आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले। आरोपीनं आणखी काही महिलांचं शोषण केलंय का याचा तपास सुरू। आरोपीनं पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप। सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचं बहुमत। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जाणून बुजून भाजपला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न। शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा आरोप। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ। चांदीचे दर जैसे थे। सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,57,281 रुपयांवर। राज्यात 20 ते 24 एप्रिल दरम्यान वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागातील जिल्ह्यांना सतर्कता बाळगावी असं आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीनं आवाहन। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण।
नांदेडमध्ये हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस। भोकर तालुक्यातील काही गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। माथेरानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। घोडेवाले रिक्षावाल्यांची तारांबळ। अवकाळी पावसानं आल्हाददायक वातावरण निर्माण। कर्जत शहरात जोरदार अवकाळी पाऊस। ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची बॅटिंग सुरू। अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीचा दिलासा। नाशिकच्या मालेगावमध्ये मनमाड बागलाण भागात अवकाळी पाऊस। विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। पावसामुळे गहू कांदा पिकाचं नुकसान। शेतकरी हवालदिल।